अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर हे प्रेक्षकांचं लाडकं कपल. नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमाच्या शूट वेळी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ही जोडी लग्न बंधनात अडकली. तर त्यांची लेक श्रिया सुद्धा या क्षेत्रात उत्तम कामगिरी करतेय. पण श्रियानंतर त्या दोघांनी सुद्धा मुलांचा विचार केला होता आणि त्यावेळी काय घडलं याबद्दल सचिन यांनी त्यांचा हाच माझा मार्ग ऐकला या पुस्तकात सांगितलंय. आम्हाला मुलगी झाल्यानंतर एक मुलगा सुद्धा व्हावा अशी सुप्रियाची इच्छा होती. तिने माझ्या आईवरचं प्रेम पाहिलं होतं, त्यामुळे आपल्यावरही एवढं प्रेम करणारा मुलगा असावा अशी तिची इच्छा असणं स्वाभाविक होतं. परंतु परमेश्वराच्या मनात ते नव्हतं. 1992 मध्ये सुप्रिया गरोदर होती. मी एका शो निमित्त त्यावेळी बाहेर होतो. त्याचवेळी 5व्या महिन्यात तिचं मिसकॅरेज झालं. तर 1996 मध्ये ती पुन्हा गरोदर राहिली आणि पुन्हा 5व्या महिन्यातच तिचं मिसकॅरेज झालं. तिच्या वेदना मी अनुभवत होतो. शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी ते अर्भ घेऊन जाताना माझ्या मनात विचार आला, या सगळ्या गोष्टी माझ्याच वाट्याला का? पण त्या क्षणी ठरवलं आपण मुलाचा विचार सोडून द्यायचा. त्यानंतर काही वर्षांनी स्वप्नील आणि अली आमच्या आयुष्यात आले आणि ते नकळतपणे आमचे होऊन गेले. 1996 मध्ये रीन 1, 2, 3 मध्ये अलीला कॉमेडी रोलसाठी घेतलं. तर 1998 मध्ये हतकर्दीमध्ये स्वप्नीलला घेतलं आणि आमची 2 मुलं आमच्या आयुष्यात आली. त्यांच्यावरचे संस्कार अगदी उत्तम आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी आम्हाला साथ दिली आहे. श्रियाचं आणि त्यांचं नातं सुद्धा अगदी गोड आहे. अली हा आईवर म्हणजे सुप्रियावर गेलाय, तर स्वप्नील हा अगदी माझ्यावर गेलाय. मी त्या तिघांच्या नावाने 3 Cheers प्रोडक्शन ही कंपनी सुरू केली. तर तब्बल 19 वर्षांनी नवरा माझा नवसाचा या सिनेमाचा दुसरा भाग आपल्या भेटीला येतोय. या सिनेमात अली आणि स्वप्नील आपल्याला एकत्र दिसणार आहेत. तुम्ही सचिन यांच्या या 2 मुलांना एकत्र सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.